दर्शकांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचा मैत्री संवाद आणि या मैत्री संवाद कार्यक्रमाचं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. दर्शकांनो, या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण देशातल्या, महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा महानुभावांना या ठिकाणी पाचारण करत असतो, त्यांच्यासोबत हितगुज करत असतो, चर्चा करत असतो, जेणेकरून त्यांनी केलेल्या कार्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांनी दखल घ्यावी आणि लोकांनी लक्षामध्ये ठेवावं. असंच व्यक्तिमत्व आपण पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक राहतात, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी आणि मतदारसंघासाठी एक झपाटलेला ध्येयवेडा असा आमदार, ध्येयवेडा अशा पद्धतीचा यासाठी म्हणतो आम्ही की जो आपला माणूस आहे, आमच्यातला माणूस आहे आणि खरं तर आपला गावखेड्याशी नाळ जुळलेला माणूस आहे, असा एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि खरा तर आमच्या या मतदारसंघाचा अतिशय आवडता असा लोकप्रतिनिधी आमदार, ज्यांचं नाव आहे या ठिकाणी डॉक्टर संजयजी रायमुलकर. डॉक्टर संजयजी रायमुलकर हे मेहकर लोणार अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाचे गेल्या 15 वर्षापासून म्हणजे 3 टर्म झालेत सलग कंटिन्यू अशी या ठिकाणी चढत्या मतदानाच्या या ठिकाणी संख्येनुसार ह्या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम करतायत आणि सातत्यानं त्यांचा हा विजयी जो रथ आहे तो घोडदौड करतोय. आणि आज या मैत्री संघाच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना जाणून घेणार आहोत. एकंदरीतच हा मतदारसंघ लोक आणि जनसेवेची असणारी ही नाळ आणि आज लोकांचा जो प्रचंड व्यासंग त्यांच्यासोबत आहे तो आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत. भेटतोय आपण या ठिकाणी डॉक्टर संजयजी रायमुलकर, आमदार, मेहकर लोणार विधानसभा क्षेत्र, अनुसूचित जाती. सर, जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपलं लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. खरं तर आपल्या अवतीभोवती सातत्यानं पाहतोय आम्ही एक मीडिएटर म्हणून की एवढे कार्यकर्ते, एवढे प्रतिनिधी असतात की त्यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप मोठा एक गराडा तुमच्या भोवती असतो. आता आपण पाहतो या इंटरव्ह्यूच्या वेळेससुद्धा आमचे लोकप्रिय बंधू जे आहेत सुरेश तात्या वाळूकर हे आपल्या या ठिकाणी खांद्याला खांदा देऊन सातत्यानं सोबत आहेत. त्यांच्याही या ठिकाणी प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. एकंदरीत लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये तुम्हाला संपूर्ण हा फुले शाहू आंबेडकरी समाज बघतो आहे. एक तुमचा एकूण प्रवास आणि खरं तर या असणारं मतदारसंघाचं आधीचं स्वरूप आणि आता बदललेलं स्वरूप. गेल्या माननीय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या देशाचे आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि मतदारसंघातील असंख्य ज्येष्ठ मंडळीच्या सहकार्याच्या माध्यमातून गेल्या 3 टर्म या मतदारसंघाचं नेतृत्व मी या ठिकाणी करतो आहे. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं शिवसेनेचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेनं मी सदैव लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून आमदार म्हणून तर हा मतदारसंघ लोणार आणि मेहकर तालुका माझा परिवार आहे आणि या मेहकर लोणार तालुक्यातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्या परिवारातले सदस्य समजून या मायबाप लोकांची सेवा करण्याचं काम आणि कुठलाही कार्यकर्ता काम घेतल्यानंतर ते त्याचं काम नसून ते माझं काम समजून प्रामाणिकपणे त्यांच्या कामाला महत्त्व देऊन ते काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की माझा विधानसभेचा आलेख पाहिला तर वाढता मताधिक्य 3 टर्मला मी वाढत्या मताधिक्याने या निवडून आलेलो आहे आणि याचं सर्व श्रेय मी या मायबाप जनतेला या ठिकाणी देतो. आणि त्या पद्धतीनं जे लोकांना अपेक्षित आहे, कुठल्याही माणसाला काम घेऊनल्यानंतर त्याला न्याय देण्याची जी काही भूमिका माझी माननीय खासदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकलो आहे त्या पद्धतीनं लोकांची कामं करतो आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं लोक त्या कामाचं मला जे काही काम मी जे करतो आहे त्याचं फळ अनेक निवडणुकीच्या माध्यमातून मला या ठिकाणी मताच्या रूपाने ते देत आहेत. दुसरा या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा आहे की खरं तर मतदारसंघाचा विकास म्हणजे आपण पाहतो पाणी, विद्युत, रस्ते आणि खरं तर रोजगाराच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी असतील किंवा इथलं शिक्षणाची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींना गेल्या 3 टर्मपासून म्हणजे गेल्या 15 वर्षापासून आपण सतत न्याय देण्याचं काम करताय. आणि त्या अनुषंगानं एकंदरीत आपल्या या मतदारसंघामध्ये आज रोजी जी काही पाण्याची समस्या असेल किंवा रस्त्यांच्या समस्या असेल आणि एकंदरीत किती रुपयाचा निधी तुम्ही खरं तर तुमच्या बलबुत्यावर या ठिकाणी सन्माननीय खासदार आणि या देशाचे आरोग्यमंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आणलेला आहे, थोडंसं आमचे प्रेक्षकसुद्धा जाणू इच्छितात. एकीकडे या मतदारसंघाची परिस्थिती तुम्ही भौगोलिक परिस्थिती पाहिली तर अत्यंत म्हणजे कमी सिंचन असलेला पर्यायानं त्या सिंचनाच्या सुविधा आपण करण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक बाबतीमध्ये
माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि माननीय अजितदादा पवार या मागच्या माननीय विकास कसा होऊ शकतो आणि कशा पद्धतीनं जर शासनाचा मुख्यमंत्री आपल्या जवळचा असला तर ज्वलंत उदाहरण कुठलं असेल तर आपल्या माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील जनतेला विकास कामं या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून आपला एक अत्यंत जिव्हाळ्याचा युवकांचा विषय होता. आपलं मेडिकल कॉलेजचा विषय आपल्या बुलढाण्याला आपण घेतलं आहे, ते मार्गी लागलं आहे, भविष्यामध्ये ते सुरू होणार आहे. त्यानंतर आपला कृषी महाविद्यालयाचा विषय होता, तेही आपण बुलढाण्याला या ठिकाणी घेतलं आहे. ते त्या भविष्यामध्ये तेही विद्यार्थीला त्याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. आणि आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही ओव्हरऑल परिस्थिती पाहिली तर मग आता खाजगी BMS कॉलेजही बरेच आले. त्याच्यानंतर आपल्या जे काही इतर आरोग्याच्या संदर्भातल्या ANM असेल, इतर आपले जे काही ग्रॅज्युएशनचे BSc असे सायन्स कॉलेज असतील, हेही आपण आपल्या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांना मान्यता दिल्यात. आणि त्याच्यामध्ये शासनाचा ठरलेला कोटा असतो आणि काही थोड्याफार प्रमाणामध्ये पेमेंट सीट असतात, परंतु जे काही आपल्या मेरिट लिस्टप्रमाणे मुलं लागतात ते आपल्या मतदारसंघातील हजारो मुलाचा फायदा त्या कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी होते. त्यासोबत आपला तुम्ही सांगितलं सिंचनाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पेंटाकळी प्रकल्प असेल, कोराडी प्रकल्प असेल आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मी आपल्या या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर मेकरच्या इतिहासामध्ये जेवढी कामं आता आली नाही, मागच्या काळामध्ये आली नाही, तेवढी कितीतरी पटीनं जास्त कामं आपल्या मतदारसंघामध्ये आणली. आणि तुम्ही जर पूर्ण कामाची माहिती घेतली तर या मतदारसंघामध्ये 3.5 ते 4 हजार कोटीची कामं या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी मंजूर करून दिली. मग तुम्ही पाहिलं असेल तर मी जात धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन आपल्या दलित समाजाच्या विकासासंदर्भातले जे काही विषय असतील, मग गावातले अंतर्गत रस्ते असतील, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आपण शासन आणि जिल्हा परिषद सर्व करोडो रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणला. ज्या ठिकाणी आपलं सध्याचं ठिकाण आहे, मग बाबासाहेबाचा पुतळा असेल तिथेही सभामंडप असला पाहिजेत. त्यानंतर तथागताच्या जे काय ध्यान केंद्राच्या माध्यमातून आता तुम्ही माहिती सांगितली, आपल्या मेकरच्या वाटिकेमध्ये मागच्या काळामध्ये 1 रुपया तिथं कोणी दिला नाही, परंतु मी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोका भवन एक भव्य वास्तू आपण त्या ठिकाणी उभी केली, त्याच्यावरती 1 कोटी रुपये दिला. अजूनही आपण ध्यान केंद्राच्या माध्यमातून तथागताच्या मूर्ती आणि त्याचं ध्यान केंद्र आणि त्या ठिकाणच्या अभ्यासिका अद्ययावत करण्याच्या दृष्टीने अजून 1 कोटी रुपये आपण त्या वाटिकेसाठी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानासाठी आपण त्याचं सौंदर्यीकरणासाठी मग तिथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले यांचेही पुतळे त्या ठिकाणी घेतो आहे. अश्वारूढ शिवाजी महाराजाचा पुतळा घेतो आहे. आणि विद्यार्थ्यांना किंवा आपल्या लहान मुलांना खेळण्याच्या दृष्टीनं अद्ययावत असं त्या ठिकाणची खेळाचं एक सुंदर असा गार्डन त्या ठिकाणी बनवतो आहे. त्याच्यासाठी आपण 10 कोटी रुपयाचं काम मंजूर करून घेतलं. आणि मेहकर शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हद्दवाढ झाल्यानंतर माननीय शिंदेसाहेबांनी त्यांच्याकडेच खातं असल्यामुळं या शहरामध्ये 300 कोटीवरचे रस्ते आणि ओपन ग्राउंड सौंदर्यीकरण, त्याचंही आतलं गार्डन, त्याच्यासाठी आपण पैसे घातले. त्यानंतर आपल्या मेहकर शहराचा कोराडेवरून जे काही पाणी पुरवठा योजना होती, अत्यंत म्हणजे कमी पाणी या ठिकाणी शहराला मिळायचं. मग त्याच्यामध्ये मी परत त्याचा पाठपुरावा करेन. पेंटाकळीच्या धरणावरनं आपण या ठिकाणी आपल्या शहराच्या या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून 11 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना, त्याच्यामध्ये 5 उंच टाक्या शहरामध्ये कुठल्याही सेकंड फ्लोअरला जर पाणी घ्यायचं असेल तर पंप लावण्याचं काम पडणार अशा प्रकारची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. लोणारमध्ये त्याच धर्तीवरती आपण 63 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. आणि मेहकर मतदारसंघामध्ये जे काही ग्रामपंचायत आहे 92 आणि लोणारमध्ये 43 ग्रामपंचायत 233 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या. त्या कामाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामध्ये काही आपण प्रादेशिक पाणी पुरवठा, देऊळगाव साखरच्या 8 गाव पाणी पुरवठा योजना, लोणी लवाळा 5 गाव पाणी पुरवठा योजना, त्यानंतर आपल्या लोणी काळे 8 गाव पाणी पुरवठा योजना, सुलतानपूर ही परत 6 गाव पाणी पुरवठा योजना. या जर योजनेची माहिती घेतली तर हे 100 कोटीच्या योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण त्याच्यामध्ये मंजूर करून घेतल्या. आणि भविष्यामध्ये या लोकांना 100% पाण्याचा स्रोत उपलब्ध असलेल्या अशा ठिकाणावर, म्हणजे भविष्यामध्ये पाणी टंचाई जर जाणवली तर पिण्याच्या पाण्याची कुठलीच अडचण येणार नाही
अशा 100% पाण्याचे सोर्स असलेल्या ठिकाणाहून आपण ह्या पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतल्या. त्या कामाला बऱ्याच आता 50% कामं झाली. भविष्यामध्ये ते कामं या ठिकाणी होणार आहेत. शहराच्या विकासासाठी तुम्ही पाहिलं असेल की अंडरग्राऊंड ड्रेनेज आता मेकर शहराच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते म्हणजे ते पाणी शुद्ध करून नदीपात्रामध्ये सोडण्याच्या दृष्टीनं आपण 428 कोटी रुपयाचा या ठिकाणी आराखडा बनवला आहे. त्यालाही आपण भविष्यामध्ये मंजुरात घेतो आहे. आणि लोणारमध्ये याच धर्तीवरचा अमृत 2मधून आपण 106 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरात घेतली. काम सुरू आहे, तेही काम सुरू आहे. आणि आपल्या भागामध्ये आपण तसं ग्रामीण भागामध्ये मोडतो आहे. तुम्ही पाहिले असेल की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला अद्याप तशी अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असावी, बऱ्याच आपल्या विद्यार्थी बांधवाची मागणी होती. म्हणून मी शाळा क्रमांक 6च्या बाजूला 6.5 कोटी रुपयाची अद्यावत अशी अभ्यासिका या ठिकाणी मंजूर करून घेतली. त्याही कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि भविष्याच्या या 5-7 महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये ती पूर्णतः जाऊन आपल्या विद्यार्थ्याला त्याचाही फायदा या ठिकाणी होणार आहे. त्याचसोबत तुम्ही पाहिलं असेल रस्ते असतील, सिंचनाच्या सुविधा असतील, त्याचसोबत इतरही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असतील. मग त्या ठिकाणच्या अद्ययावताच्या बिल्डिंग आपण घेतल्या. त्याच्यानंतर आपण तशा पद्धतीने आता भविष्यामध्ये डॉक्टर्स भरल्यानंतर चांगल्या सुविधा आपल्या आरोग्याच्या आपल्याला देता येईल. त्याचसोबत आपण मेकरमध्ये जे काही आपलं ग्रामीण रुग्णालय आहे, बऱ्याच आता समृद्धी महामार्ग आपला जवळून गेला आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला इथले एखादे सिरियस अपघात झाला, सिरियस पेशंट असले तर मग बुलढाणा, अकोला किंवा संभाजीनगर असे रेफर करायचं काम पडायचं. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या मेकरमध्ये 11 कोटी रुपयाचं एक ट्रामा युनिट आपण या ठिकाणी अपघात कक्ष मंजूर करून घेतला. त्याची वेल्डिंगचं काम झालेलं आहे. आणि आता 100 खाटाचं रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर करून घेतलं आहे NRHMच्या माध्यमातून. त्याही कामाला जास्तीत जास्त आचारसंहितेच्यात आपण सुरुवात करतो आहे. हेही काम आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलं आहे. असे अनेक कामं आहेत की मग आपल्या ग्रामीण भागातील आपल्या तलाठी बांधवाच्या जे काही तलाठी लोक आहेत त्यांना कुठेतरी गावात जाण्याने बसण्यासाठी एक ठिकाण असलं पाहिजेत. लोकांच्या सुविधे, शेतकऱ्याच्या काही अडचणी असतील त्या कार्यालयात आल्यानंतर त्या सुटल्या पाहिजेत. या माध्यमातून 107 तलाठी कार्यालय, RI कार्यालय आपण आपल्या या शेतकऱ्याच्या सुविधेच्या माध्यमातून तेही काम गेले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणच्या ग्रामपंचायतच्या बिल्डिंग, आपल्या बऱ्याच गावामध्ये ग्रामपंचायतच्या बिल्डिंग नव्हत्या. मग ग्रामपंचायत कुठेतरी भाड्याच्या खोलीमध्ये राहायचं. म्हणून आता मागच्या आणि यामध्ये आपण मागच्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 60 ते 62 ग्रामपंचायतचे कार्यालय 25-25 कोटी रुपयाचे आपण तेही मंजूर करून घेतले. त्याचसोबत आपला पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्या 24 तास आपल्या जनतेची सेवा ते करतात. कुठेतरी त्यांना त्यांच्या राहण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या कार्यालयाच्या दृष्टीनं आता तुम्ही पाहिलं असेल की डोणगावला आपण अद्यावत अशी बिल्डिंग त्या ठिकाणी घेतली. आपल्या जानेफळला आपण 4 कोटीची बिल्डिंग झाली. आता त्यांचे क्वार्टर मंजूर झाले. मेकरची बिल्डिंग आपण मंजूर घेतली, त्याची आता क्वार्टर आपण 56 क्वार्टरला मंजुरात या ठिकाणी घेतली. त्याचसोबत आपल्या मेकरची पंचायत समितीची बिल्डिंग असेल, त्याच्यानंतर आपल्या तहसीलची बिल्डिंग असेल, लोणारची भविष्यामध्ये प्रस्ताव असली तहसीलची आपल्या पंचायत समितीची बिल्डिंग आपण त्या ठिकाणी घेतो आहे. मग असे ज्या गावातली जे काही आपल्या ग्रामीण भागातील लोकांशी निगडीत असलेले ऑफिस असतील, मग तेही अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं लोकांना आल्यानंतर तात्काळ त्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या ज्या काही अडीअडचणी सोडवल्या जातात, मग त्या दृष्टीनं अद्ययावत अशा या ठिकाणच्या बिल्डिंग असाव्यात या भावनेनं आपण तेही काम मंजूर करून घेतले. आणि त्याचसोबत आपल्या मतदारसंघातला अत्यंत जिव्हाळ्याचा शेतकऱ्याचा विषय होता. मग सिंचन तर आणलंच, आपण 250-300 कोटीचे बंधारे आपल्या मतदारसंघामध्ये केलेत. याचे सिमेंट प्लग म्हणून आपण केलेत. बऱ्याच ठिकाणी आपण माती बंधारे आपलं धरणाच्या माध्यमातून तुम्ही मारुती पेठचं धरण आपण 18-19 कोटीचं या ठिकाणी मंजूर करून घेतलं. आणि पेनटाकळीच्या कॅनॉलचा जो काही विषय गेल्या 5-7 वर्षापासून मी त्याच्याशी झगडत होतो, बरेच आंदोलनं मी केले, परंतु त्याच्यात मला यश आलं नाही. परंतु शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं जलसंपदा विभाग असल्यामुळं आपल्या पेनटाकळी प्रकल्पाचं याला सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन अत्यंत न होणारं काम त्याच्यामध्ये आपण 585 कोटी रुपयाचा त्याला 5वी सुप्रमा घेऊन ते काम मंजूर केलं आहे. आता 11 किलोमीटर 85 कोटी रुपयाचं 11 किलोमीटरचं ट्रपचं काम, विदर्भामधले पहिलं ट्रपचं काम
या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या भविष्यामध्ये आपल्या घाटनांद्र्यापर्यंत जे काही या धरणाचं सिंचन आहे त्यापर्यंत शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे. या माध्यमातून त्यालाही आपण मंजुरात घेतली आणि त्याचं टेंडरसुद्धा झालं. कामही आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहे. आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा जे काही पेनटाकळी प्रकल्पाच्या ते जे काही कॅनॉल आहे त्या कॅनॉलच्या माध्यमातून आजूबाजूच्या शेतकऱ्याचं पॅनल सोडल्यानंतर जमीन पेरणीयोग्य राहायची नाही, त्या पाझरानं जमीन खराब व्हायची. म्हणून त्याच्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यासाठीसुद्धा त्या शेतकऱ्यासाठीसुद्धा 5.5 कोटी रुपयाची भरीव अशी मदत शेतकरी बांधवाला मी त्यामध्ये मिळवून दिली. हेही काम केलं. त्याचबरोबर कोराडी प्रकल्पाचा जे काही कॅनॉल आहे त्या कॅनॉलची अत्यंत दुरावस्था या ठिकाणी झाली आहे आणि बऱ्याच ठिकाणी कोराडीचं पाणी शेवटच्या आपल्या शेतापर्यंत म्हणजे आपल्या मतदारसंघातील गुंजखेड बागुलखेड यापर्यंत आपला कॅनॉल गेलेला आहे, पुढेही गेलेला आहे, परंतु तिथपर्यंत पाणी काही जात नव्हतं. म्हणून याच्यावरती आपण आता 25 कोटी रुपयाचं कॅनॉलच्या दुरुस्तीचं आणि मेंटेनन्सच्या कामासाठी मंजूर करून घेतले. मागच्या असं जे आपल्या पेनटाकळी कोराडीच्या प्रकल्पाला पाझर लागले होते, म्हणजे त्या भिंतीमध्ये ती टेक्निकल अडचण तात्काळ मी मुख्यमंत्र्याला सांगितलं. त्याच्यावरही मुख्यमंत्री महोदयाने तात्काळ 2 कोटी रुपये मंजूर करून तेही काम आता या ठिकाणी पूर्णत्वात जात आहे. तेही काम आपण त्या ठिकाणी करून घेतलं आहे. अशा अनेक कामं तुम्हाला सांगता येईल की यामध्ये आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या दीड वर्षामध्ये आताचं मेकर मतदारसंघात भविष्यातला चेहरा मोहरा विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी बदलणार आहे. दर्शकांनो पाहताय आपण, खरं तर हा विकास कामाचा जो पाडा आहे तो खूपच अगणित आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याला आपण या ठिकाणी ज्या धरतीचा खऱ्या अर्थानं आपण अन्नदाता म्हणतो त्या शेतकऱ्याला प्रायोरिटी देऊन त्या शेतकऱ्याच्या शेतीला खरा अर्थ कसं सिंचनमय करता येईल, कशा पद्धतीने तिला विकसित करता येईल आणि त्या शेतकऱ्याला या ठिकाणी कशी ते पाण्याचा पुरवठा शेतीच्या कामासाठी होईल यासाठी सर्वतोपरी सन्माननीय आमदार साहेबांनी ही काळजी घेतली. त्यांच्या ह्या कोट्यावधी कामाच्या उपलब्धीनुसार आपल्या लक्षामध्ये येते आणि ही सगळी कामं या ठिकाणी मंजूर आहेत, कामं चालू आहेत अनेक ठिकाणी. मला थोडंसं या ठिकाणी बोलताना सांगायचं होतं की आपण बेरोजगाराच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात आणि शेतकऱ्याच्या संदर्भात हा विषय मांडला, पण नवीनच असं एक कौतुकाची गोष्ट या मतदारसंघासाठी आहे की नव्यानं मुख्यमंत्री साहेबांनी जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली त्या संदर्भातलं तुमच्या पुढाकारांनी जी काही उपलब्धी झाली नक्कीच या ठिकाणी ऐकायला आवडेल. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जे काही माझी लाडली बहीण या योजनेखाली योजना डिक्लेअर केली आणि त्याच्या आपल्या झालेल्या रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्या प्रत्येक खात्यामध्ये आपण 2-2 महिन्याचं 3-3 हजार रुपयाचं फुलना फुलाचे पाकळून रक्षाबंधनची भेट माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली. आणि त्या समितीचा प्रमुख म्हणून मतदारसंघाचा त्या अध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली आणि मी आपल्या मतदारसंघातील जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 70,000 महिला भगिनीच्या केसेस मंजूर करून त्या महिला भगिनीला या रक्षाबंधनची एक भेट मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली. त्यासोबत अनेक योजना आहेत. मग मुख्यमंत्री त्या ह्याचे लाडकी बहिणीची योजना केली. नंतर सिलेंडर आपण प्रत्येक कुटुंबाला 3 सिलेंडर फ्री देतो आहे. PM किसानच्या आधारती होती. मुख्यमंत्री महोदयानं आपली राज्याची CM किसान योजना या ठिकाणी सुरू केली. आत्ता 2 दिवसापूर्वी शेतकऱ्याच्या अकाउंटला 2-2 हजार रुपये या ठिकाणी पडलेत. ती योजना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केली. आणि ग्रामीण भागातील रस्ते हे ते चांगले व्हावेत, चांगल्या दळणवळणाच्या सुविधा या ठिकाणी निर्माण व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आपल्या या 2.5 वर्षामध्ये अगोदरच्या 15 वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पटीनं 150-200 कोटीच्या आपण मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते या ठिकाणी मंजूर केलेत. याच्यावरतीच मी समाधानी नाही. कुठंतरी आपल्या युवकांना रोजगाराच्या संधी आपल्या मतदारसंघामध्ये उपलब्ध व्हायला पाहिजेत या भावनेनं मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक बैठक घेऊन समृद्धी महामार्गावरती जे काही 9 नगर विकसित करायचे आहेत, एक देऊळगाव माळ आणि दुसरं आपलं मेकरचं साबरा काबरा याचीही घोषणा केलेली आणि भविष्यामध्ये 3,000 हेक्टर वरती ते आपलं नवनगर आपल्याला विकसित करायचं आहे. आणि मग बाहेरचे उद्योजक या ठिकाणी येतील. आपल्या ज्या परिसरामध्ये जे काही शेतीमाल उत्पादित केला जातो त्याच्यावरती प्रक्रिया करणारे कारखाने या ठिकाणी उभे राहिले. त्या याच्यामध्ये आपल्याच स्किलप्रमाणे आपल्या युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे, तिथं विकास होणार आहे, अनेक उद्योग त्या ठिकाणी उभे राहणार आहेत. म्हणून या दृष्टीने सुद्धा त्याचा जलद गतीनं पाठपुरावा करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
यांचाही त्यांना जास्त गती देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे. म्हणून ते जर विकसित झालं तर निश्चित या मतदारसंघाचा विकासात्मक चेहरामोहरा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चित बदललेला दिसेल. रोजगाराच्याही चांगल्या संधी आपल्या युवकांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि शेतकऱ्याचे जे काही आपण माल उत्पादित करतो आहे आणि भविष्यामध्ये जे काही शेती प्रक्रियेवरती या ठिकाणी कारखाने होतील, मग त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी जर तशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये प्रयोग केले आणि ते उत्पन्न घेतलं तर त्याचाही फायदा शेतकऱ्याला त्याच्या प्रगतीसाठी निश्चित त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये माझं विजन ते आपलं नवनगरचं या ठिकाणी आहे. आपल्या MIDCही विकसित झाल्या पाहिजे याचाही पाठपुरावा करतो आहे, परंतु त्याच्यामध्ये टेक्निकल थोड्या अडचणी असल्यामुळं त्याचा पाठपुरावा करून त्याच्यामध्ये थोडं ज्या पद्धतीनं मला यश यायला पाहिजे होतं, पण टेक्निकल कोर्ट मॅटर असल्यामुळं त्याच्यामध्ये अडचणी आल्या, परंतु त्याच्यावरती तोडगा काढून भविष्यामध्ये लोणार मेकरची MIDC विकसित करण्याच्या माध्यमातून आपण ते काम हाती घेतले आणि भविष्यामध्ये तेही करतो आहे. आणि खास करून लोणार हे जे काही जागतिक कीर्तीचं सरोवर आहे त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून माननीय शिंदेसाहेबांनी तो 370 कोटीचा विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये विकास आराखड्याच्या माध्यमातून येणारे जे काही अभ्यासक असतील, त्यांचे शास्त्रज्ञ असतील, जे काही अभ्यासक तिथे येतील त्यांच्या जे काही सुविधा त्या ठिकाणी असायला पाहिजेत त्या सुविधा असतील. येण्याजाण्याच्या दृष्टीनं दळणवळणाच्याही सुविधा त्याही उपलब्ध भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून असे अनेक कामं आता या सरकारच्या माध्यमातून एक विकासात्मक विजन या सरकारजवळ असल्यामुळं चांगली कामं या ठिकाणी होत आहेत आणि त्याचे भविष्यामध्ये आपल्या या मतदारसंघातील शेतकऱ्यापासून युवकांपर्यंत आणि सर्व या घटकाला या विकासाच्या प्रवाहामध्ये समावेश करण्यासाठी त्यांना प्रवाहामध्ये सामील करण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये निश्चित हे आपण प्रयत्न करणार आहोत. तशा पद्धतीनं या मतदारसंघ निश्चित बदलण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. तर हे आहेत या ठिकाणी मेहकर लोणार अनुसूचित जाती राखीव असणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचे खरं तर लाडके आमदार ज्यांना आपण म्हणतोय ते लाडके आमदार आहेत डॉक्टर संजयजी रायमुलकर. आणि एकंदरीत आपण पाहतो की संपूर्ण विकास कामाचा हा जो आराखडा आहे हा अशा पद्धतीनं वाढता आलेख या ठिकाणी आपल्याला जाणवतो आहे, ज्यामध्ये युवकांची बेरोजगारी असेल, शिक्षण असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, सोबतच या ठिकाणी आपण पाहतो की आरोग्याच्या संदर्भातले चांगल्या पद्धतीचं उपजिल्हा रुग्णालय मेहकरसारख्या ठिकाणी जे समृद्धीला लागून आहे या ठिकाणी आमदार साहेबांच्या पुढाकारानं पूर्णत्वास जाते आहे. सोबतच या ठिकाणी जे काही आपण स्मार्ट सिटी म्हणतोय अशा पद्धती स्मार्ट व्हिलेज जे निर्माण होत आहेत समृद्धीला लागून त्या ठिकाणी येत्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाचे उद्योग या ठिकाणी इथल्या बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून ते उभे राहत आहेत त्याचं नियोजन या ठिकाणी होतं आहे. म्हणजे समाजाचा असणारा हा जो काही सर्व घटक आहे, जो महिला असेल, युवक असेल, शेतकरी असेल, या सगळ्या घटकांना कशा पद्धतीनं त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करतील हे सारखं विजन या खऱ्या तर झपाटलेल्या व्यक्तिमत्वाला, कारण त्यांची नाळ ही मातीशी जोडलेली आहे, त्यांची नाळ ही प्रत्येक समाजाच्या घटकाशी जोडलेली आहे, त्याची नाळ खऱ्या अर्थानं समाजात असणाऱ्या प्रत्येक जे काही इश्यू असतील, काही सामाजिक समस्या असतील या सगळ्या गोष्टीसोबत जोडलेले. परंतु हे असतानासुद्धा ज्या समाजाचं ते आज लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करतात तो असणारा मागासवर्गीय समाज, या मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी, या मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी खरं तर या मतदारसंघातलं नव्हे तर जिल्ह्यातलं एक पहिलं संविधान भवनाचं काम आमदार साहेबांच्या पुढाकाराने या ठिकाणी देऊळगावमाळी येथील विश्वशांती बुद्ध विहारामध्ये सुरू होत आहे, त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जी मोठी अभ्यासिका उभी राहते आणि तब्बल 2 कोटी रुपयाचा निधी मेहकर येथील या अशोका भवनाच्या दृष्टिकोनातून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेच्या उद्धारासाठी गेल्या अनेक वर्षापासून जी वाटिका फक्त खरं तर एक इथली वाटिका म्हणून होती, पण आज त्या वाटिकेचं एक संपूर्ण सौंदर्य या ठिकाणी बदललेलं आहे. लॉर्ड बुद्धा TVच्या कॅमेरानं ते सुद्धा या ठिकाणी नक्कीच टिपलेलं आहे, कारण एवढं अभूतपूर्व आणि खऱ्या अर्थानं नयनरम्य असं हे त्या अशोका भवनाचं बांधकाम आहे. तिथली ती वास्तू निर्माण झालेली आहे, जिथे आज शेकडो लोक एकत्र येऊ शकतात, धम्माचं ज्ञान त्या ठिकाणी मिळू शकते आणि समाजाला एकरूप आणि एक संघ करण्यासाठी नक्कीच आमदार साहेबांच्या माध्यमातून हा चांगला पुढाकार घेतलेला आहे. आणि याची उपलब्धी याच धर्तीवर प्रत्येक गावामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या पुढाकारानं या पद्धतीचे सामाजिक भवन असतील किंवा संविधान भवन असतील हे सुद्धा या ठिकाणी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून एक सातत्यानं त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. आणि आता खरं तर दर्शकांनो आपण जे पाहताय किंवा जी मंडळी आमच्या मेहकर आणि लोणार मतदारसंघातील हे सगळेजण घरोघरी लॉर्ड बुद्ध TV चॅनलच्या माध्यमातून हा मुलाखतीचा कार्यक्रम बघतायत, परंतु आमचा लोकनेता कसा असावा,
आमचा नेता कसा असावा, जो सर्वांगीण समाजाच्या, सर्वांगीण मतदारसंघाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणारा असावा, त्यांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या समवेत येणारा कुठलाही समस्या घेऊन येणारा, तो युवक असो, शेतकरी असो, महिला असो किंवा कुठल्याही समाज घटकाचा व्यक्ती असो, तो फक्त आणि फक्त माझ्या घटकातला, माझ्या समाजातला किंवा माझ्या कुटुंबातला, माझ्या परिवारातला आहे, ही एकमेव परिवाराची ही जी भाषा आणि परिवाराचं हे जे नातं गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी हे व्यक्तिमत्व जपते. त्याचं नाव आहे लोकप्रिय आमदार या ठिकाणी डॉक्टर संजयजी रायमुलकर. आमदार साहेब, थोडासा पुन्हा एक शेवटचा प्रश्न. आपण असं वाटतं की सातत्यानं असा आमदार किंवा असा लोकनेता हा लोकांच्या समोर त्या विकास कामाच्या माध्यमातून सतत आला पाहिजे, आणि त्या अनुषंगानं शेवटचा माझा प्रश्न असेल की आपल्यासोबत या ठिकाणी सुरेश तात्या वाळूकर सुद्धा आहेत की जे खरं तर आमदार साहेबाच्या खांद्याला खांदा देऊन या संपूर्ण मतदारसंघाची धुरा, इथलं नियोजन, इथलं प्लॅनिंग सातत्यानं ते करत असतात, आणि त्यांना आपण थोडं जाणून घेणार आहे कार्यकर्ता म्हणून की काय वाटणार आहे त्यांना. पण मला हे म्हणायचं की या पद्धतीनं आपण जाणून घेऊया की पुढचं एक व्हिजन काय, कारण येणारा पुढचं जे आता मतदारसंघ आपला जो आहे आणि या मतदारसंघाचं पुढचं विधानसभेच्या या ठिकाणी जे निवडणूक होते आहे येत्या काही दिवसांमध्ये, तर आपल्या काय वाटते की कुठल्या गोष्टी आपल्याला देणं बाकी आहे, त्या द्यायच्या आहेत, काय नियोजन आहे, काय प्लॅन आहे? आता मी अगोदर तर तुम्हाला मी या मतदारसंघातलं जे काही माझं विजन या ठिकाणी सांगितलं. हजारो कोटीचं काम झालेलं आहे. अजून एक मी मागच्या एक 3-4 महिन्यापूर्वी एक घोषणा केली होती. कुठेतरी आपल्या दलित समाजाच्या, मागासवर्गीय समाज बांधवाच्या जे शालेय विद्यार्थी आहेत, कुठेतरी आपले समाजाच्या गावामध्ये प्रत्येक ज्या काही वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी एक संविधान भवनची माझी कल्पना होती, आणि भविष्यामध्ये गाव तेथे संविधान भवनचंही मी घोषणा मागच्या काळामध्ये केली, परंतु निधी अभावी ते करू शकलो. पण भविष्यामध्ये मी गाव तेथे संविधान भवन, आणि त्या संविधान भवनमध्ये मी अभ्यासिकेचे जे काही स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं आहेत त्या भवनमध्ये ठेवणार आहे, आणि तशा पद्धतीनं गाव तेथे संविधान भवनची माझी कल्पना आहे. आणि अजून एक माझं की भविष्यामध्ये शेतकऱ्याच्या या काय सिंचनाच्या माध्यमातून ज्या काही अडचणी होत्या, मग मी मागच्या काळामध्ये पाठपुरावा करत गेलो. माननीय शिंदेसाहेबांनी त्याला दुजोरा दिला. त्याच्यामध्ये आपलं खामगाव डिव्हिजन आहे, म्हणजे आपल्या मेहकर तालुक्याच्या कुठल्याही MSCBच्या समस्या असल्या, मग लोणार असेल, मेहकर असेल, शिंदखेडराजा असतील, त्यांना खामगावला जावं लागतं. त्या सोडवण्याच्या आपल्याच ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्या माध्यमातून मी सतत पाठपुरावा करत गेलो. आपल्या मेहकर हे डिव्हिजन, खामगाव डिव्हिजनसारखं मेहकर डिव्हिजन होण्याच्या दृष्टीनं तेही काम आता मार्गी लागते. एका 8-10 दिवसामध्ये त्याची ऑर्डर या ठिकाणी होते. बरेच आपण MSCBचे जे काही 33 KV तिथं त्याची कॅपॅसिटी वाढवण्याचं काम करतो आहे. ज्या ठिकाणी आता जे काही वितरण कंपनी, जे काही निर्मिती कंपनीकडनं लाईन घेते, आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला जी काही लाईन दिल्या जाते ते 8 रुपयाप्रमाणे शासन त्या निर्मिती कंपनीकडून घेते. मग याच्यावरती शासनाने एक तोडगा आता काढला की मुख्यमंत्री सौर युनिटच्या माध्यमातून मोठमोठे आपण ह्या पॅनल या ठिकाणी उभे करतो आहे. हो, आणि त्याच्यामध्ये आपण ज्या काही इकलास जमिनी होत्या ते 10-10, 20-20 एकरच्या, 25-25 एकरच्या जमिनी त्या सरकारनं ताब्यामध्ये घेऊन आता मुख्यमंत्री सौर ऊर्जाच्या माध्यमातून, सोलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईन निर्मिती केली जाईल, आणि ती अत्यंत कमी खर्चामध्ये ती लाईन उपलब्ध होणार, म्हणून शेतकऱ्याला दिवसाला लाईन या ठिकाणी त्या याच्यामधून मिळणार आहे. तशा अनेक ठिकाणी आपण तशा पद्धतीचे कामाचे टेंडर झाले, कामालाही बऱ्याच ठिकाणी आपण सुरू केले, आणि भविष्यामध्ये तोही शेतकऱ्याचा सिंचनाच्या दृष्टीने जे काही पंपर लाईन लागते ती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तो एक महत्त्वाचा विषय आमच्या शेतकरी बांधवासाठी या ठिकाणी मार्गी लागतो आहे. भविष्यात माझं विजन हेच राहील की या मतदारसंघातील सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या किंवा सामान्यातल्या सामान्य एक आपला कुटुंबातला सदस्य म्हणून ज्या ज्या समस्या माझ्याकडे घेऊन येतात त्या समस्यावरती तोडगा काढणे, भविष्यामध्ये त्या समस्या उद्भवणार नाहीत याच्यासाठीच्या उपाययोजना करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्या भावनेनं तशा पद्धतीनं मी अडचणी सोडवण्याला सुरुवात केलेली आहे, आणि निश्चित भविष्यामध्ये मतदारसंघातल्या कुठल्याही अडचणी, जास्तीच्या अडचणी उद्भवणार नाही याच्यासाठीच्या सुविधा आपण दिल्या पाहिजेत. या माध्यमातून आपण कामाला सुरुवात केली. कामं तशा पद्धतीनं होत आहेत. मग दळणवळणाच्या सुविधा सांगितल्या, आपल्या मेहकरचं बसस्थानकाचा विषय आहे तोही आपण, आणि त्याच खास करून एक आपल्या वारकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय. मग आपल्या मतदारसंघात एक कुठेतरी एक वारकरी भवन असावं हे बऱ्याच आमच्या वारकऱ्याची इच्छा होती, म्हणून आपण 3.25 कोटी रुपयाचं वारकरी भवन बाजूलाच या रामनगरमध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये
एक 5-7 महिन्यामध्ये ते पूर्णत्वात जातं आहे आणि तिथं एक वेळेस 1000-1200 वारकरी त्या ठिकाणी राहतील अशा प्रकारची चांगली सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तीही आपल्या लोकांसाठी, त्या आपल्या वारकऱ्यासाठी एक महत्त्वाची उपलब्धी या ठिकाणी होते. बसस्थानकही होते. त्यानंतर आपल्या भविष्यामध्ये आपल्या ज्या बसगाड्या लागणार आहेत, मग ते आपल्या नवीन आपण 35 गाड्याची मागणी केलेली, तीही लवकरात लवकर भविष्यामध्ये या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर ज्या वेळेस शेतकरी संकटात सापडला, मग नैसर्गिक आपत्ती असो, गारपीट असो, अतिवृष्टी असो, त्याच्यानंतर खंड पडलेला पाऊस असो, एखादा किडीचा आजार असो आणि विमाच्या बाबतीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या समस्या समोर आल्या त्या शासन दरबारी मांडून मी आपल्या मतदारसंघामध्ये भरीव अशी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं ते मदत भेटली नसेल, परंतु त्याच्या संकटात या सरकार म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या कुटुंबातला प्रतिनिधी म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजेत. ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपण मदत केली पाहिजेत. हीच भावना डोळ्यासमोर ठेवून भरीव अशी जे माझ्या परीने मला आणता येईल ते आणण्याचं काम 500-550 कोटीपर्यंतची मदतसुद्धा या 2.5 वर्षामध्ये शिंदेसाहेबाच्या माध्यमातून आपल्या लोकांना आपण दिली. अशा प्रकारचं एक नेतृत्व चांगलं असलं तर कशी कामं होतील हे प्रत्यय मला मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळालं. तर दर्शकांना आपण पाहतं की खरं तर लोकनेता कसा असावा किंवा आपल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे ज्वलंत उदाहरण नक्कीच या मैत्री संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डॉक्टर संजयजी रायमुलकर, जे मेहकर लोणार विधानसभा अनुसूचित जाती राखीव मतदारसंघाचे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत आणि हजारो कोटी रुपयाचा निधी, आपण असं म्हणतो की एखाद्या ध्येयानं एखादा प्रेरित माणूस जर झाला आणि त्याला जर या ठिकाणी लोकांनी संधी दिली आणि त्या संधीचं चीज करणं काय असतं किंवा संधीचं सोनं करणं काय असते हे नक्कीच डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या संपूर्ण या विकास कामाचा आराखडा बघताना प्रत्येकाला या ठिकाणी जाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यातही या मेहकर मतदारसंघाचा विकास उत्तरोत्तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं आपला वाढत्या आलेखानुसार होईल याच्यावर त्यांचं लक्ष आता या ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. आणि म्हणून येत्या या विधानसभा मतदान ज्या काही या ठिकाणी होणार आहे त्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नक्कीच असा नेता पुन्हा नव्यानं या ठिकाणी नव्या जोमानं, नव्या उत्साहानं आणि अजून नव्या इच्छा आकांक्षा, मतदारसंघाचा विकास हे व्हिजन नजरेसमोर ठेवून या ठिकाणी उभा आहे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी. लॉर्ड बुद्ध TV चॅनल आपल्याला अपील करते की अशा लोकनेत्याला भरभरून आपण सर्व लोकांनी आपलं योगदान मताच्या रूपानं दिलं नक्की पाहिजे. आणि असाच नेता जो अनुभवी आहे, जो प्रशासनिक ज्याचा दबदबा आहे आणि खरं तर अधिकारी वर्गसुद्धा ज्यांच्या शब्दानुसार एक लोकसेवा म्हणून, एक जनसेवा म्हणून सातत्यानं या समाजसेवेच्या कार्याला झटत असतात, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व या मतदारसंघाच्यासाठी लाभलेलं आहे. त्यांना या ठिकाणी आपण सर्वांनी यथोयोग्य असं हे सर्व सहकार्य देऊन पुन्हा एकदा आपल्याला चौथ्यांदा एक नवीन इतिहास या विधानसभा मतदारसंघासाठी आपल्याला घडवायचा आहे. आणि तो नक्कीच या ठिकाणी होणार हे लॉर्ड बुद्ध TV चॅनलला नव्हे तर मी प्राध्यापक गजेंद्र गवई, मलासुद्धा हा प्रचंड आत्मविश्वास या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज एवढा मोठा कामाचा व्याप असताना, एवढी मोठी धावपळ असताना आणि निवडणुकीचं हे वारं तोंडावर असताना एवढ्या प्रचंड घाईमध्ये या ठिकाणी लॉर्ड बुद्ध TV चॅनलच्या या नॅशनल TV मीडियाला या ठिकाणी लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी वेळात वेळ या ठिकाणी दिला आणि आपल्यासोबत खऱ्या अर्थानं पूर्ण आकडेवारीसह विकास कामाच्या व्यक्त झालेत. मैत्री संवाद खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं हा समाजाला जोडण्याचं एक नवीन हे व्हिजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते. कारण माणसातील नातं धम्म तुझा केंद्रबिंदू, ते मानवी नातं, तो माणुसकी धर्म आणि माणसाचा विकास जोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानमूलक विचार घेऊन या ठिकाणी डॉक्टर संजयजी रायमुलकर हे निघालेले आहेत. आपलं सर्वजण त्यांना हे पाठबळ देणार. सर, आपण आलात, सहभागी झालात आणि आपले या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत जे सुरेश तात्या वाळूकर, हे सुद्धा आपल्या समवेत थांबलेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी लॉर्ड बुद्ध TV चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा पुन्हा देतो. आणि मी प्राध्यापक गजेंद्र गवई, बघत राहा तुमचं माझं आपलं चॅनल लॉर्ड बुद्ध TV चॅनल, कॅमेरामॅन सिद्धांतसह.